दिल्लीतील जंतर मंतर आणि संसद भवन परिसरात विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित पोलीस लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ तसेच देशातील परीक्षा व्यवस्थेतील त्रुटींविरोधात काल रविवार रोजी धुळे शहरात इंडिया आघाडीच्या सर्व घटक पक्षांसह विविध समविचारी सामाजिक व विद्यार्थी संघटनांच्या वतीने भव्य विजय तिरंगा रॅली काढण्यात आली होती। मोर्चाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून मनोहर चित्र मंदिर परिसरातून झाली। त्यानंतर तिरंगा ध्वज, फलक आणि घोषणांच्या गजरात हा मोर्चा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापर्यंत काढण्यात आला। संपूर्ण मार्गावर देशभक्तीपर घोषणांसह विद्यार्थी हक्क, लोकशाही आणि संविधानाच्या संरक्षणाच्या घोषणा देण्यात आल्या। मोर्चा दरम्यान विद्यार्थ्यांनी हातात विविध संदेशांचे फलक घेत केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका केली। देशातील परीक्षा व्यवस्थेवर पारदर्शकता, शिस्त आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याची हमी देणारी प्रभावी व्यवस्था उभारण्याची मागणी करण्यात आली। विद्यार्थ्यांवर कोणत्याही प्रकारचा दडपशाहीचा मार्ग स्वीकारला जाऊ नये असा निर्धारही व्यक्त करण्यात आला। मोर्चा दरम्यान आंदोलकांनी देशातील विविध राज्यांमध्ये वारंवार होत असलेल्या परीक्षा पेपरफुटीच्या घटनांवरही तीव्र संताप व्यक्त केला। तर आज सर्व समविचारी जे विचारांचे लोक होते, सर्व जनता पक्ष, सर्व जे एक विचारी लोक होते, आज दिल्लीमध्ये घटना झाली 20 जुलैला अमानुषपणे विद्यार्थ्यांना जो लाठीचार्ज करण्यात आला, जी दडपशाही दाखवण्यात आली, त्या विरोधात हा मोर्चा होता। आणि संविधानाने विद्यार्थ्यांना जर पीसफुल प्रोटेस्ट करण्याचा जर अधिकार दिलेला आहे, कोणी हत्यार घेऊन वगैरे काही आलेलं नव्हतं, तो एक पीसफुल प्रोटेस्ट होता। पण तिथे जे दडपशाहीने विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज करण्यात आला, तिथे अक्षरशः मुलांचे डोके फोडण्यात आले, अक्षरशः पोलिसांच्या ज्या लाठींना खिळे लावून मारण्यात आले। पोलिसांना अधिकार आहे की तुम्ही लाठीचार्ज मध्ये कमरेच्या गाली, गुडघ्यांच्या गाली मारू शकता। मुलांचे डोके फोडण्यात आले, हे कुठ प्रकारचा प्रकार घडत आहे। त्यामुळे आज आम्ही हा विद्यार्थ्यांसाठीचा मोर्चा होता आणि जो विद्यार्थ्यांचा जो विजय झालेला आहे, धर्मेंद्र प्रधान यांनी जो राजीनामा दिलेला आहे, हा विद्यार्थ्यांचा लढाचा विजय आहे। आणि विद्यार्थ्यांची जी लढाई ही या अमानुषपणे व जे सत्ताधारी जे चुकीचे निर्णय घेतील त्याच्या विरोधात ही लढाई पुढे पण चालूच असणार आहे। मोदींच्या जुलमी हुकुमशाहीच्या विरोधात आपल्या महाराष्ट्रातील एक तरुण दिल्लीत आंदोलन करतो। अनेक तरुणांची डोकी फुटतात, पण ते न घाबरता किल्ला लढवतात तिथे। तर त्या धर्मेंद्र प्रधान शिक्षण मंत्र्याला राजीनामा द्यायला सर्व देशवासी, देशप्रेमींच्या ताकदीमुळे त्यांना राजीनामा द्यायला भाग पडलंय। धर्मेंद्रचं काम झालंय, आता पुढील काम नरेंद्रचं देशवासी केल्याशिवाय राहणार नाही।